तर बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटपासून दूर असलेले भाजप नेते माधव भांडारी सध्या चर्चेत आले. दाभोळकरांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या विक्रम भावे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ते उपस्थित होते. आपण भाजप नेते म्हणून नाही तर हिंदुत्ववादी म्हणून उपस्थित असल्याचं भांडारींनी म्हटलंय. यावेळी त्यांनी भाषणही केलं. मुंबईवरील 26/11च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारचा वाटा होता असा घणाघाती आरोप त्यांनी भाषणात केला. त्याचे पडसाद दिवसभर उमटत राहिले. काय काय घडलं पाहूया. पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर केलेला सर्वात मोठा हल्ला म्हणजे 26/11चा हल्ला. सतरा वर्षांनंतर सुद्धा या हल्ल्यावरून वाद आणि राजकारण सुरूच आहे. आता निमित्त आहे भाजपचे जुने नेते माधव भांडारी यांच्या वक्तव्याचं. 26/11 अतिरेकी हल्ल्यामध्ये तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा होता असं म्हणत भांडारींनी जुन्या आरोपांवरून नव्या वादाची सुरुवात केली. सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नाही. आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चावणारे खलाशी बळशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही. कोण होती माणसे? आज काहूराव राणाला आणलं, त्याच्यानंतर काँग्रेसवाले फार बोंबाबोंब करायला लागले, कारण कदाचित त्या नाहीची माहिती त्या राणाकडून दिली जाईल असं वाटतंय. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. या वक्तव्यावर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रियांना आणि टीकेला सुरुवात झाली. माधवजी भंडारी हे भारतीय जनता पार्टीचे सिनियर प्रवक्ते आहेत, ज्ञानी आहेत, आणि अशा ज्ञानी माणसांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मला वाटते बहुतेक भारतीय जनता पार्टीने त्यांना आतापर्यंत विधान परिषदेची उमेदवारी दिली नसावी. याच्यामुळे अशा पद्धतीच्या वैफल्यातून अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असावे असं मला वाटतं. भाजपा के नेता माधव भंडारी है, उनका कहना है कि 26/11 का ये जो पूरा वाकया हुआ उसमें कहीं ना कहीं कांग्रेस और एनसीपी का इन्वॉल्व. ऐसे आदमी को पहले गिरफ्तार करके उससे पूछताछ करनी चाहिए. तुम्हें क्या मालूम किस किस से मिले हुए हो? ऐसे आदमी का कोई जवाब देना बनता है, बताइए. 26/11 हल्ला झाला त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती. आता एक गट भाजपसोबत सत्तेत आहे. त्यामुळे भांडारींच्या वक्तव्याला सावरून घेताना अजित पवारांची कसोटी लागली. त्यातच त्यांच्यासोबतचे आमदार अमोल मिटकरींनी दादांचीच अडचण आणखी वाढवली. चौकशी करावी. आज भारत सरकार आपल्या ताब्यात आहे, राज्य सरकार आपल्या ताब्यात आहे, पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात आहे. चौकशी करायची. चौकशी करून त्याच्यात तथ्य असेल तर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. आम्ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर मी विनंती करेल की जर भंडारी साहेबांचं काही एखाद्या इस्पितळात दाखल करण्याकरता काही आमचं सहकार्य राष्ट्रवादीचं लागलं तर आम्ही तनमन धनानं त्यांना सहकार्य करू. मात्र तुर्तास इतकंच सांगतो की विधान परिषदेवर संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या डोक्यावर झालेल्या विपरीत परिणामातून ते त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांच्या या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तसाही त्यांना पक्ष त्यांचाच का किंमत देत नाही, कारण ते आउटडेटेड बॅटरी झालेली व्यक्ती आहे. भांडारींच्या आरोपांना सर्वात आक्रमक उत्तर दिलं ते काँग्रेसचे जुने नेते, माजी आमदार आणि माजी मंत्री अनीस अहमद यांनी. त्यांनी सगळा दोष गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारवर ढकलून दिला. आम्ही कसाबला जिंदा पकडलो, मुंबई पोलिसनी जिंदा पकडलो, काँग्रेसची सरकारने, राष्ट्रवादीची सरकारने कसाबला जिंदा पकडलो. दोषी कोण होता? दोषी गुजरात सरकार होती, भारतीय जनता पार्टीची गुजरात सरकार होती. त्यावेळ ते पाकिस्तानीचे आतंकवादी पाकिस्तानवरून गुजरातला गेले आणि गुजरात एक बोट हिजॅक केले, त्यांचे ओनरला ते मारले आणि ते बोटवरून गुजरातची बोट घेऊन
ते महाराष्ट्रामध्ये एंटर केले. हा सगळा प्रकार दिवसभर सुरू होता. माधव भांडारी यांनी आपल्या वक्तव्याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. 26/11 अतिरेकी हल्ल्यातील एक मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडलीला पळून जायला कोणी मदत केली असा प्रश्नही त्यांनी पुन्हा विचारला. मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही, पूर्वीही बोललो नव्हतो, आजही कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही. माझा प्रश्न असा आहे की हेडलीला पळून जायला मदत कोणी केली? हेडली मुंबईतूनच पळून गेला, तो का जाऊ शकला? ही सगळी माहिती मिळाल्यानंतर हल्ले का रोखले गेले नाहीत? पाकिस्तानातील अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईवर हल्ला करणार ही माहिती काही महिने आधी गुप्तचर यंत्रणेला होती. मात्र त्याकडं पुरेशा गांभीर्यानं लक्ष दिलं गेलं नाही. हे यंत्रणेचं अपयश होतं, तर हल्ल्यानंतर कणखरपणे उत्तर दिलं गेलं नाही हे राजकीय नेतृत्वाचं अपयश होतं असं मानलं जातं. त्यावरच आता माधव भांडारींनी बोट ठेवलंय. हा वाद इतक्यात शमण्याची शक्यता नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.